महत्वाकांक्षी उपक्रमाला उपस्थित आमचे सहकारी आमदार किसन कथोरेजी, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश मोरे, आमदार शांताराम मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद सचिव रणजित यादव, बाळकृष्ण राक्षे शिक्षण अधिकारी, हरिश्चंद्र पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय अधिकारी आणि मिशन भरारीमध्ये निवड झालेल्या माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांनो, पालकही उपस्थित आहेत, शिक्षकही आहेत, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खास करून जे 59 विद्यार्थी यामध्ये ज्यांची निवड झाली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आयुष्यातील पुढील भरारीसाठी तुम्हाला तुमची निवड झाली हे ठाणे जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे, गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून भविष्यवेधी दृष्टी ठेवून मिशन भरारी सारखा उपक्रम राबवणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। 26 जानेवारीला मला वाटते आपल्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता, आपण त्यावेळेस ठरवलं आणि नंतर ताबडतोब एक 3 महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांची निवड होऊन प्रत्यक्ष विमान भरारीची वेळ आली, याचा मला खूप आनंद आहे आणि यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं पूर्वी म्हणायचे, आता नाही। आणि महायुती सरकारच्या डिक्शनरीमध्ये थांब हा शब्द नाही आहे, चालत राहा, पुढे चला आणि आपला अजेंडा आहे विकासाचा, प्रगतीचा आणि त्यामुळे ही भरारी अगदी सुपरफास्ट कालावधीमध्ये मारली गेली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं, त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी अधिकारी यांचं मी मनापासून या संकल्पनेबाबतीत मनापासून कौतुक करतो। ही संकल्पना प्रत्यक्षात राबवणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण अतिशय उत्साहाने या परीक्षांना बसलेले विद्यार्थी, त्यांचे जागरूक पालक आणि त्यांचंही कौतुक केलं पाहिजे। खरं म्हणजे मी म्हणेन की माझ्या मातीतल्या लेकरांना आभाळाशी नातं जोडण्याची संधी देण्याची संकल्पना आहे आणि हा प्रकल्प जरी ठाणे जिल्हा परिषदेने केवळ जिल्ह्यापुरता राबवलेला असला तरी यातून जे विद्यार्थी घडतील ते संपूर्ण देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचे सूत्रधार असतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मुलं, या विद्यार्थ्यांमधून 59 विद्यार्थी यांची निवड झालेली आहे आणि या विमान भरारीसाठी हे पात्र ठरलेले आहेत। ही आपल्या सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे। हे सर्व विद्यार्थी आपल्या दृष्टीने सायन्स सोल्जर आहेत, म्हणजे विज्ञानाचे शिपाई आहेत। सीमेवरील शिपाई देशाचे रक्षण करतात, तर आपले हे विज्ञान शिपाई देशाचं वैज्ञानिक भवितव्य घडवतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, सायन्स इज नॉट नॉलेज, इट इज हॅबिट ऑफ क्युरियोसिटी अँड आस्किंग क्वेश्चन्स। आणि म्हणून त्यामुळे सतत प्रश्न विचारत राहा, कुतूहल कायम ठेवा आणि म्हणूनच नेहमी यासाठी आपल्याला थोडं क्युरियोसिटी हे प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे। इस्रो काय असा प्रश्न पडला की मग इस्रो एक अंतराळ विज्ञान ही सगळी माहिती आणि ज्ञान मिळतं तिकडं, अशा प्रकारचे सगळ्यांचा अनुभव आहे। ते सफरचंदाच्या झाडाखाली बसला असता फळ खाली पडलं
आयझॅक न्यूटनला प्रश्न पडला की फळ खालीच का पडलं, हवेत का नाही राहिलं, त्यातून पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे याचा शोध लागला. त्यामुळे तुम्हाला आता पुढे सगळा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात की अशा प्रकारचा अभ्यास करण्याची संधी तुम्हाला मिळते आहे. आणि म्हणून ही गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून अंतराळामध्ये कसं जायचं यावर संशोधन झालं आणि मानवाने अंतराळ मोहिमा हाती घेतल्या. तो चंद्रावर देखील केला, मातीसोबत आभाळही त्याला कळलं आणि मग पाऊस कसा पडतो हेही कळलं. आता वेळ आली, आता बघा पाऊस कधी लवकर पडतो, कधी उशिरा पडतो. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज अशा सगळ्यांना आपण सामोरं जातं आणि कृत्रिम पाऊसही आजकाल आपल्याला पाडता येतो. म्हणजे आपलं जे विज्ञान आहे किती पुढं गेलं आहे हे आपल्याला यावरून दिसतं. कुठलीही गोष्ट स्वीकारण्याआधी, अनुकरणात आणण्याच्या आधी का हा प्रश्न विचारण्याची सवय आपल्याला लावली पाहिजे. ही सवय तुम्हाला विज्ञानाकडे घेऊन जाते. आहे आणि ठाणे जिल्हा परिषदेने बुद्धिमान आणि वैज्ञानिक दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध ग्रामीण भागामध्ये घेतला हे याच्या निवडीवरून सिद्ध झालेलं आहे. मिशन भरारी म्हणजे नुसती ट्रीप असणार नाही आहे, तर आम्ही शाळेत असताना आसपासच्या ठिकाणी सहली जायच्या, पण ही मिशन भरारी म्हणजे खरं म्हणजे प्रत्येकाला त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आपल्या वेळेस. पण आता विज्ञान पुढं जातं आहे, आपली जिल्हा परिषद काम पुढं घेऊन जाते आहे, महाराष्ट्र सरकार पुढं जातं आहे, नवीन नवीन शोध लावतो आहे, नवीन नवीन प्रकल्प आपण पुढे नेतो आहे आणि त्यातला हा मिशन भरारी हा प्रकल्प देखील अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे विद्यार्थी इस्रोसह इतर वैज्ञानिक केंद्रांना देखील भेटी देतील. त्यामध्ये सगळं तुमचा पूर्ण प्रोग्राम आपल्याकडे दिलेला आहे आणि त्यांना या केंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी देखील मिळेल. आणि म्हणूनच ही वैज्ञानिक केंद्र म्हणजे भारतातील आधुनिक तीर्थक्षेत्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यावर या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचं आधुनिक परमेश्वर प्रसन्न होईल. पण मनापासून आपल्याला काम केलं पाहिजे, मनापासून माहिती घेतली पाहिजे. यामध्ये तुमचं डेडिकेशन महत्त्वाचं आहे, डिवोशन महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही, मला विश्वास आहे की 9,000मधून 59 मुलं यामध्ये निवड झाली आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या या मिशन भरारीचं जे काही आपला उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सफल होईल. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मिळालेली एक नवी दिशा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे शाळेच्या खोलीतले आपले 365 दिवस आणि एकीकडे हे 7 दिवसात आहे ना, 5 दिवस हे महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून शाळेच्या बाहेर पडून प्रत्यक्ष विज्ञान आणि संशोधनाचं काम कसं चालतं हे पाहायला आपल्याला मिळणार आहे. वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा आणि नवे तंत्रज्ञान यांची प्रत्यक्ष माहिती यातून मिळणार आहे. आणि म्हणून विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत आपली जिज्ञासा निर्माण होईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्युरियोसिटी, या प्रयोगातून घडणारे विद्यार्थी आपले राज्य आणि देश घडवतील. आणि म्हणून आपण नवीन नवीन प्रयोग करतोय. आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील या देशाला उत्तुंग भरारीकडे, देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जात आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचं देखील मोठे योगदान त्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे नवनवीन प्रयोग आहेत हे प्रयोग याला चालना दिल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये देखील तुमच्यातलाच एखादा विद्यार्थी मोठा शास्त्रज्ञ होऊन त्याचा फायदा राज्याला आणि देशाला होऊ शकतो. अशा प्रकारचं तिकडे होऊ शकतो. हो ना, पक्का होणार. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक, तिरुवनंतपुरम विक्रम साराभाई अवकाश केंद्र,
कुंभा येथील रॉकेट लॉन्चिंग स्टेशनला देखील जाणार आहे. रॉकेट देखील लॉन्चिंग झालं तिथेही आपल्याला जायला मिळेल. केरळ सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्युझियम, प्रियदर्शनी प्लॅनेटरियम असा विद्यार्थ्यांचा 5 दिवसाचा अभ्यास दौरा. आणि म्हणून विमान आकाशात झेप घेईल तेव्हा तुमचं नशीबही आकाशात झेपावणार आहे. आणि म्हणून ही झेप घेताना, ही प्रगती होत असताना आपल्या ठाणे जिल्ह्याचं नावही तेवढं उंच करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडाल अशा प्रकारचा एक विश्वास आहे. एक आणखी एक सूचना माझी आहे की मुलं आणि शिक्षक इस्रोला जात आहेत. पुढे त्यांनी नासा आणि जगभरातीलही इतर महत्वाची सायन्स सेंटर संस्था यांना देखील भेटी पुढे भविष्यात दिल्या पाहिजे. त्याचं काम घेतलं पाहिजे आणि त्यासाठी कुठंही निधी कमी पडू दिला जाणार नाही हा शब्द आपल्याला देतो. आणि यामध्ये देखील आपण ठरवलंय त्यापेक्षा आणखी जास्तीचे पैसे लागले तरी सुद्धा आम्ही हात आखडता घेणार नाही. कारण हे विद्यार्थी जाणारे उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणून इस्रोला भेट देऊन ही मुले येतील. त्यांचे अनुभव कथन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलं पाहिजे. आपण यांना आलेला तिकडे अनुभव काय काय त्यांनी पाहिलं, काय काय अनुभव आला, काय काय आपल्याला शिकलं पाहिजे हे इतर विद्यार्थ्यांसमोर देखील ते कथन केलं पाहिजे, त्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे. हे अनुभव लिहून घेतले पाहिजे म्हणजे संदर्भ पुढे सुद्धा ते रेकॉर्डमध्ये राहतील. आणि या मुलांची जी काही मिशन भरारी ट्रिप आहे यशस्वी म्हणून. आणि म्हणूनच आज या जिल्हा परिषद पालिका शाळेतील मुलं मोठ्या शाळांमधल्या मुलांपेक्षा कुठेही कमी पडणार नाही अशी जबाबदारी आपली आहे आणि ते आपण घेऊया. परिस्थितीमुळे काही विद्यार्थी मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठ्या संख्या मिळायला पाहिजे. या संपूर्ण उपक्रमासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं करण्याचं काम आपलं जिल्हा प्रशासन करेल. मागील काही वर्षापासून इंग्रजी CBSE ICSE शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकणं आणि टिकवणं अवघड होत गेलं. पण गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी आपल्याला एक आठवण सांगतो. मी दादा भुसे यांच्या बरोबर नाशिकच्या एका शाळेत गेलो होतो, आदिवासी शाळा. त्या शाळेमध्ये म्हणजे ही मुलं दोन्ही हाताने लिहितात. एका हाताने इंग्रजी, एका हाताने मराठी आणि एका हाताने इंग्रजी. आणि त्यांचे पाढे आपण पाढे किती पर्यंत बनू शकतो? 900 ने 1323 पर्यंत पाढे ते वाचत होते. त्यांना कॉन्स्टिट्यूशनच्या सगळ्या घटनेचे सगळे कलम माहित आहेत. आणि एवढी हुशार मुलं. आदिवासी ही शाळा आहे आणि तो आदिवासी शिक्षक काहीतरी गणेश नाव गावी तो त्या शाळेमध्ये वाहून घेतले त्यांनी विद्यार्थ्यांच्या बरोबर. आणि म्हणून अशा शाळा देखील मी पाहिल्या जिल्हा परिषदेच्या. साताऱ्याच्या शाळेमध्ये देखील वेटिंगला मुलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा असे काही आपण कमी समजण्याचं कारण नाही. आमच्याकडे बरेचसे लोक जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये मी ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 मध्ये शिकलो आणि राज्याचा मुख्यमंत्री देखील बरेचसे लोक आहेत. आणि म्हणून या आपल्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या यांमध्ये अतिशय त्या अपडेट करणं. आणखी तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर मी मागच्या वेळेस सांगितलं की शाळा ज्या आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे, सोयीसुविधा चांगल्या असल्या पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, टॉयलेट बाथरूम चांगले स्वच्छ असले पाहिजे. शेवटी तिथे आपण विद्यादानाचं पवित्र काम करतो आणि विद्याग्रहणाचं काम विद्यार्थी करत असतात. आणि म्हणून या सगळ्या बाबींवर आपण जास्त फोकस आपण करूया. कलेक्टर आणि CO यांना शिक्षण अधिकारी यांनी हे पाहावं. आणि म्हणून मी एवढंच सांगेन ही मुलं उद्याचं भविष्य आहे आणि हे भविष्य घडवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसलेली आहे. त्यांना योग्य व्यासपीठ, टॅलेंट असतं मुलांमध्ये, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे, योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय.
आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देत असताना हा 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपला सहभाग आहे आणि मोदी साहेबांचा $5 ट्रिलियन गोल आहे. त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचा गोल आहे. पण ठाणे जिल्हा त्याच्यामध्ये मुंबई MMR तुम्हाला मी सांगतो, नीती आयोग इथे आला होता मुंबईमध्ये आणि त्यांनी जेव्हा अभ्यास केला, नीती आयोगाने सांगितलं, केंद्राचा नीती आयोग म्हणाले तुमचा महाराष्ट्रासाठी $1 ट्रिलियन गोल आहे, पण आम्हाला विश्वास आहे की $1.5 ट्रिलियन तुमच्या फक्त मुंबई आणि MMR म्हणजे आपलं सगळं ठाणे जिल्हा वगैरे याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की $1.5 ट्रिलियन तुम्ही इथून आपलं योगदान देऊ शकता. त्यामुळे मुंबई MMR फार महत्वाचं आहे. ज्यावेळी मुलं इस्रोला भेट देतील, तिथले रॉकेट बघतील, शास्त्रज्ञांशी संवाद साधतील, तेव्हा त्यांच्या मनातही उद्याचे अब्दुल कलाम किंवा कल्पना चावला बनण्याची जिद्द निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील मी व्यक्त करतो. मुलांना मिशन भरारी हा केवळ एक उपक्रम नाही, तर तुमच्या स्वप्नाला पंख देणारा एक प्रयत्न आहे. गावातून साध्या परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानासारख्या मोठ्या क्षेत्रात यश मिळवू शकतो आपण, हे या उपक्रमातून सिद्ध करून आपल्याला दाखवायचं आहे. तुमच्यातीलच कुणी पुढचा वैज्ञानिक, अभियंता किंवा अंतराळवीर होईल याचा मला विश्वास आहे. मोठी स्वप्न पहा, मेहनत करा आणि देशासाठी काहीतरी मोठं करा, एवढंच आपल्याला सांगतो. आणि जाता जाता मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या एका प्रेरणादायी कवितेने या भाषणाचा शेवट करतो. त्यांनी म्हटलं होतं, आय एम बॉर्न विथ पोटेन्शियल, आय एम बॉर्न विथ गुडनेस अँड ट्रस्ट, आय एम बॉर्न विथ आयडियाज अँड ड्रीम्स, आय एम बॉर्न विथ ग्रेटनेस, आय एम बॉर्न विथ कॉन्फिडन्स, आय एम बॉर्न विथ विंग्स, आय विल फ्लाय, आय विल फ्लाय अँड फ्लाय. अशा प्रकारची मेहनतीचे पंख लावा. तुमच्यासाठी अवकाश खुला आहे, मनसोक्त भरारी घ्या. एवढंच आपल्याला शुभेच्छा मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. कलेक्टर, CO, शिक्षणाधिकारी यांनी नेहमी या सर्व यांच्या ट्रीपवर जे सोबत आपले डॉक्टर आहेत, आपले शिक्षक आहेत, यांनी याची डे टू डे यांना कुठली अडचण तर नाही ना तिकडे या बाबतीमध्ये माहिती घेऊन कुठेही काही अडचण असेल ती तात्काळ या ठिकाणी दूर झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करावं. बाकी जे काय आहे ते मी सांगितलेलं आहे, कुठेही काही कमी पडू देऊ नका. या मुलांची मिशन भरारी हे हा जो काही संकल्प आहे यशस्वी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय